सरकार मस्त शेतकरी त्रस्त सरकार मस्त सरकारचं करायचं काय सरकारचं करायचं काय या सरकारचं करायचं काय या सरकारचं करायचं काय या सरकारचं करायचं काय मुर्दाबाद 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 मोदी सरकार मुर्दाबाद 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 मोदी सरकार मुर्दाबाद 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 मोदी सरकार मुर्दाबाद सरकारचं करायचं काय मुर्दाबाद सरकारचं करायचं काय मुर्दाबाद मुर्दाबाद मोदी सरकार मुर्दाबाद 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 काय शामिल हा काय शामिल हा सरकार हमसे डरती है सरकार हमसे डरती है शेतकऱ्यांच्या नावावर टेंडर उचलण्या सरकारचा शेतकऱ्यांच्या नावावर टेंडर उचलण्या सरकारचा शेतकरी त्रस्त आणि शेतकऱ्यांवर संकट जो आज आणला गेला आहे तो मुद्दाम आणला गेला आहे. जर काही दिवसापूर्वी आपल्याला सांगितलं गेलं असतं की आपल्या देशात तेल किती आहे, तर काही दिवसापूर्वी रशियाकडून तेल विकत घेण्याचं बंद केलं नसतं, इराणकडून तेल विकत घेण्याचं बंद केलं नसतं, तर आज पेट्रोल आणि डिझेलचे रेट वाढले नसते. काही दिवसापूर्वी पंतप्रधान आपल्याला सांगतात की खत वापरू नका, शेतकऱ्यांना खरीपाचं सीझन आहे त्यामुळे खत वापरू नका. आज खताचे रेट किती वाढले, हे संकटात शेतकऱ्यांना कोणी टाकलं, या देशाला कोणी टाकलं, तर या देशाच्या पंतप्रधानांनी या देशाला संकटात टाकलं. वेळ होती, युद्ध आपल्या देशात नाहीये, लक्षात घ्या, युद्ध आपल्या देशात नाहीये, युद्ध दूर देशात आहे, पण तरीही आपल्या देशात का परिणाम झाला, तेच ते इंदिरा गांधींचं बोलतात त्यावेळेस भारत युद्धात होतं तरीही स्टेबल राहिलं. आज भारत युद्धात नसतानाही भारताच्या लोकांना भोगावं लागतं, कारण या मोदीच्या सगळ्या पॉलिसीमुळे त्यांना ट्रम्प तात्यांना आव्हाने केले. त्यांच्यासमोर जसं ट्रम्प बोलले तसं मोदी बोलले. केवळ अदानीचे जे गुन्हे आहेत ते माफ करण्यासाठी ट्रम्पचे आव्हाने केले आणि आपला शेतकरी संकटात पडला. मात्र हे विमानात जाऊन वेगळी करत बसते आणि आमचा शेतकरी हा संकटात पडलाय. आज दरवाढ असेल, खताचा विषय असेल, आज प्राइस महागाई असेल, आज सोयाबीन पीक विमा मिळत नाहीये, तुरीला पीक विमा मिळत नाहीये, शेतकऱ्याचे खूप मोठे हाल झाले. एक तर त्याच्या वाळूच्या ठेक्यामुळे
टाकीपर्यंत पाणी सोडायला या लोकांनी वेळ लावला. टँकरचे पॉइंट सगळ्या ठिकाणी नदीमध्ये आहे. म्हणून काही असलं तर हे शेतकऱ्यांना पहिला टार्गेट बनवतात. हे फक्त उद्योगपत्यांचं हे सरकार आहे, शेतकऱ्यांचं सामान्य लोकांचं नाहीये. सामान्य लोकांना शेतकऱ्यांना छळ करतोय. मी तुम्हाला सांगू इच्छिते की आम्ही तुमच्या सोबत आहोत. तर सरकारने तुमच्याकडे पाठ मिळवल्या, पण आम्ही आहोत. ही फक्त सुरुवात आहे. रस्ता रोको त्याच्या पुढे अजून आक्रोश होणार आहे. आज 5-6 जणांनी या ठिकाणी protest केलं, पण ही फक्त सुरुवात आहे आणि आम्ही झुकणार नाही आहोत. आम्ही बळीराजाच्या मागे आहोत आणि राहणार आहोत. शेवटपर्यंत बळीराजा हे राजकारणाच्या पलीकडे या देशाचा कधी कणा हा शेतकरी आहे आणि तो जर त्रस्त असेल तर आमचे संस्कार आम्हाला गप्प बसू देत नाही. आणि म्हणून आम्ही शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली आज हे आंदोलन करत आहोत. हे तर सुरुवात आहे. पुढे ये तो सिर्फ झांकी है, आगे बाकी बहुत बाकी है. आणि पोलिसांना उगाच पुढे ढकलून शेतकऱ्यांवर बुलडोजर चढवण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहे. त्यांना ते घाबरत आहे, ते घाबरलेले आहे. त्यांना हिंमत नाही लोकांसमोर येणार आणि शेतकऱ्यांचे प्रश्न जे आहेत ते सोडवण्याची हिंमत नाही. म्हणून या सरकारचा मी धिक्कार करते. या शेतकऱ्यांच्या सोबत आम्ही सगळे तनानी मनानी आहोत. मी शेतकऱ्यांना आश्वस्त करते आणि आपण इथे खरं तर आम्ही सहभागी झालो, पण आम्ही तुमच्या सोबत आहोत. ही रस्त्यावरची लढाई आहे. उद्रेक झालाच पाहिजे, उठाव झालाच पाहिजे आणि ही त्याची सुरुवात आहे. मी आपल्या सगळ्यांचे आभार मानते. प्रेसचे बंधू पण सकाळपासून इथे आले. त्यांचं पण खरं तर तुम्ही बघू नका, तुमच्या हिश्श्याची लढाई आम्ही लढत आहोत. हे तुम्हाला कळायला पाहिजे. ही सांगून सत्य आहे. कृपया मोदी मीडियाच्या बळी पडू नका. तुम्हाला पण मी विनंती करते आणि इथेच थांबते. धन्यवाद. जय